पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर सेक्टर 14 येथील हिंदू स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण आणि प्राणी अंत्यसंस्कार केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या आधुनिक पर्यावरणपूरक शवदाहिनीमुळे कमी लाकूड वापरून अंत्यसंस्कार करणे शक्य होणार असून धूर व घातक वायूंचे उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। त्यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच सार्वजनिक आरोग्यालाही मोठा फायदा होणार आहे। तसेच प्राण्यांसाठी आधुनिक अंत्यसंस्कार केंद्र उभारण्यात येत असून मृत प्राण्यांची वैज्ञानिक, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे। यावेळी महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर आपल्या या ठिकाणी स्वागत। आता सन्माननीय गणेश शेट्टी आपण विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आज एकाच वेळेला विविध उपक्रमांची सुरुवात होते। आम्ही आता इथे येत असताना वेगवेगळ्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा शौचालयांचं उद्घाटन करून आलो आणि आता खारघरमधल्या जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमधलं पर्यावरणपूरक एक अंग त्यांनी नव्याने सुरुवात केली, ज्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये लाकडं लागतात आणि त्यामुळे एका अर्थानं पर्यावरणाची कमी हानी होते। अशा पद्धतीची स्मशानभूमी आणि या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी प्राण्यांचं अंत्यसंस्कार केंद्र अशा पद्धतीची रचना केली। याचं आज भूमिपूजन इथं होतंय। लवकरच ते अशा पद्धतीचं केंद्र इथं उभारलं जाईल। मला पनवेल महापालिकेचं अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या माध्यमातून आज एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं आहे। प्राण्यांच्या अंतिम संस्काराच्या बाबतीमध्ये तर मुंबईनंतर पनवेल अशी महापालिका पहिली आहे की त्या महापालिकेमार्फत अशा पद्धतीची सुविधा निर्माण करून घेण्यात येते। याबद्दल मी महापौर, आयुक्त आणि आमच्या सगळ्या नगरसेवक सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला अपेक्षा आहे की जसं पनवेल आता आंतरराष्ट्रीय नकाशावर येतंय तसं हे विविध उपक्रम हे पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भूषणास्पद असे ठरावेत अशीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। पाहतो की अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक हे समाजामध्ये वावरत असताना देखील काही ना काहीतरी कारणामुळे नोकरी धंद्या रोजगाराच्या निमित्तानं असेल तर ते एकटे राहतात। अशा वेळेला प्राण्यांची त्यांची मैत्री जडते। असे प्राणी हे त्यांचे जीवाभावाचे होतात। आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो एखादा बैल त्याचे अंत्यसंस्कार आणि त्याची पुण्यतिथी हे सुद्धा साजरे होतात। शहरामध्ये सुद्धा कुत्रे, मांजरं हे दैनंदिन लोकांचे सहकारी झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या भावना जोडलेल्या असतात। अशा प्राण्यांचा मृत्यू जेव्हा ओढवतो त्यावेळेला त्याच्या जर दफनाची, दहनाची जर आम्ही तरतूद केली नाही तर कुठे ना कुठे तरी ते अयोग्य पद्धतीनं हे दहन दफन केले जातील आणि त्यातून समाजालाच त्रास होईल। आणि त्यामुळे महापालिकेच्याकडे अशा खारघरमधल्या प्राणीमित्रांनी विशेषत्वानं मागणी केली। आम्ही या व्यासपीठावरून त्यांचा सत्कार पण करणार आहोत आणि या सर्व अशा पद्धतीच्या प्राणीमित्रांच्या माध्यमातून आज हा प्रकल्प याची सुरुवात होते, याचा मला सुद्धा आनंद आहे। नाही, आता ज्या पर्यावरणपूरक अशा शवदाहिनीचं आपण उद्घाटन या स्मशानभूमीमध्ये खारघरच्या करून आलो। तिथं संकल्पना तीच आहे। इथे गॅसची शवदाहिनी उपलब्ध आहे। पारंपरिकरित्या 4 त्या ठिकाणी कॅबिनेट आहेत की ज्याच्यावरती आजवर आपण जे परंपरागतरित्या अंत्यसंस्कार होतच होते, दहन होत होते। पण आता ही जी पर्यावरणपूरक म्हणतो आपण त्या माध्यमातून कमी लाकडांमध्ये या जे शव आहेत त्या शवांचं दहन होईल आणि त्याचबरोबरीनं या ज्या वेळेला अशा प्रेत जाळलं जातं त्यावेळेला वेगवेगळे वायू हे पर्यावरणामध्ये सोडले जातात। हे वायू आता तसेच न सोडता त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन मग ते वायू सोडले जाते, जेणेकरून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीची संकल्पना आहे। पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये 70 पेक्षा जास्त ठिकाणी अशा पद्धतीनं करण्याची तरतूद खरं तर प्रस्तावित आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त ठिकाणी याच पद्धतीनं शवदाहिन्या उभारल्या जातात। मला आनंद आहे की पनवेल महापालिकेने या दृष्टिकोनातून वेळेमध्ये पाऊल उचललं।